कालचा दिवस अविस्मरणीय होता, कारण रोहित शर्माच्या टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। आणि यानंतर आपले प्रतिनिधी अमरावतीतून प्रणय निर्माण सध्या आपल्या सोबत आहेत। आपण थेट अमरावतीला जाऊयात। प्रणय, खरं तर कालचा दिवस संपलाय, नवा दिवस उगवलेला आहे, पण विजयाचं जयगीत अजूनही असंच सुरू आहे। कसं वातावरण आहे अमरावतीमध्ये? नक्की प्रज्ञा, काल खरं जर पाहिलं तर जी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दिवाळी असते ती दिवाळी काल रात्री अमरावतीकरांनी अमरावती शहरामध्ये साजरी केलेली। इतका आनंद अमरावती वासियांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अमरावती नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला काल दिवाळी साजरी होताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं जर पाहिलं तर 17 वर्षाच्या नंतर T20 विश्वचषक कप भारताने जिंकलेला। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे क्रिकेट खेळायला येतात। काय सांगाल, 17 वर्षाच्या नंतर भारत जिंकला? आम्हाला खूप आनंद झाला की वर्ल्ड कप जिंकला भारत 17 वर्षानंतर, आणि खूप खूप शुभेच्छा टीमला भारतची। विराट कोहली, हार्दिक पांड्या अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसले काल, कारण 17 वर्षाच्या नंतर भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे। विराट कोहलीला वाटत होतं खूप वर्ष अगोदर का आपण हे जिंकलोच पाहिजे, जिद्द होती त्यांची मनाची आणि जिद्द पूर्ण झाली आहे त्यांची। तर आमचा भारत आज खूप खुशीत आहे। आणि जे आम्ही दिवाळी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बनवतो ते आम्ही काल खूप साजरी केली। रात्री 1 वाजेपर्यंत खूप फटाके फोडले, आमच्या HUPM मध्ये खूप फटाके फोडले सरनी। खूप आभार, खूप छान वाटलं आम्हाला। तुला काय वाटते, कारण 17 वर्षाच्या नंतर वर्ल्ड कप भारताकडे आला परत? आम्हाला पण खूप खुशी होत आहे। जसं विराट कोहली कप्तानचे, रोहित शर्मा, विराट कोहलीचा चांगला फॉर्म होता, त्यांनी पण चांगले रन केले। हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, आपण बघितलं की खूप आनंद आहे अमरावतीकरांच्या, प्रत्येक जे रसिक प्रेमी आहे क्रिकेट के त्यांच्या, आणि जे खेळाडू आहे जे भविष्यात आपल्या सचिन तेंडुलकर, विराट कोहलीचं बनण्यासारखं स्वप्न पाहतात, ते विद्यार्थी हनुमान व्यायाम मंडळमध्ये आपल्याला यावेळी पाहायला मिळते। आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण 17 वर्षाच्या नंतर भारताने 17 वर्षाची प्रतीक्षा होती प्रणय, आणि त्यानंतर अखेर भारतीय संघानं विश्वचषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।